शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तुमचं कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, केळी लागवड ते काढणी या सिरीजचा हा 4था व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत केळी लागवडीसाठी टिश्यू कल्चर रोप कसं निवडावं. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आता बऱ्याच गोष्टी शेतकऱ्याच्या हातात नाही, डायरेक्ट बुकिंग केले की रोपं येतात. पण शेतकऱ्याला माहीत असावं की टिश्यू कल्चरची रोपं नेमकी असावी कशी, त्यांचं आकारमान किती असावं, पानं किती असावी, उंची किती असावी, कशी दिसावी, हार्डनिंग कसं झालेलं असावं, ही सर्व माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून तशी डिमांड तुम्ही त्या व्यापाऱ्याला करू शकता. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. प्रयत्न करेल व्हिडिओ छोटा बनवण्याचा. व्हिडिओ पूर्ण पहा. आणि आपले जे केळी लागवड ते काढणी या सिरीजचे 16 ते 17 व्हिडिओ आहेत, ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर लगेच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा, शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येतील किंवा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. ओके, वेळ न घालवता पुढे जाऊया. ओके, नेहमीप्रमाणे छोटीशी सूचना. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव आपण केळी पिकाचं लागवड ते काढणी हे शेड्यूल PDF स्वरूपामध्ये उपलब्ध केलेलं आहे, जे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून खरेदी करू शकता. जवळपास 60-65 पानांचं हे शेड्यूल आहे, मराठीमध्ये आहे. एकदम बेस्ट माहिती तुम्हाला दिलेली आहे, चार्ट तयार करून दिलेले आहेत. म्हणजे केळी लागवडीपासून जमीन तयारीपासून व्हरायटी लागवड कशी करावी, खत व्यवस्थापन, फवारणी, पाणी, कीड रोग, तण व्यवस्थापन, सगळी माहिती तुम्हाला याच्यामध्ये आहे. आणि फक्त मी तुम्हाला PDF देणार नाही, तर तुमचा प्लॉट निघेपर्यंत तुम्हाला जे काही केळीचे प्रश्न असतील ते व्हॉट्सअपवरती तुम्ही मला विचारू शकता. त्याची थेट उत्तरं मी तुम्हाला स्वतः देणार आहे. ओके, आपल्याकडे सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड, ऊस देखील शेड्यूल आहे. ते जर हवे असतील तरी देखील त्या सर्वांची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. शेड्यूलबद्दल काही शंका असल्यास थेट मला संपर्क करा. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की कुठंतरी माझी ते ॲड बघतात, व्हिडिओ बघतात आणि फेक आहे का. अजिबात तसं काही नाही. जर माझा फोटो दिसत असतील किंवा माझा व्हिडिओ दिसत असेल आणि जर तुम्ही कृषी डॉक्टरवरून खरेदी करत असाल तर ते 100% ओरिजिनल आहे. ठीक आहे. 9 ते संध्याकाळी 6च्या दरम्यान मला मेसेज करू शकता. सूचना समाप्त झालेली आहे. पटकन आपल्या मुख्य विषयावरती येऊया. केळी लागवडीसाठी टिश्यू कल्चरचं रोप कसं असावं, एक आयडियल रोप कसं असावं. बघा, शेतकरी जेव्हा स्वतःच्या बागेसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करून नर्सरीमधून रोपं घेतात, तेव्हा रोपांची निवड अजिबात घाई करू नका. म्हणजे रोप निवडायला तुम्ही जर चुकला तर पुढचं काही तुम्ही सोनं घाला त्या जमिनीमध्ये, तुम्हाला काही त्याचा फायदा होणार नाही. निरोगी आणि सशक्त रोपं हाच यशस्वी बागेचा पाया आहे. रोपामध्ये सुरुवातीलाच काही दोष असल्यास लागवडीनंतर रोपाची मरतूक होते किंवा पुढे जाऊन त्याला उत्पादनामध्ये घट होते. त्यामुळे नर्सरीमध्ये प्रत्यक्ष जाऊन रोपाची पाहणी करताना मुळे, खोड बघा, मुळे आहे, खोड आहे, पानं आहे, रोपांचं वय किती आहे, त्यांनी हार्डनिंग किती केलंय, म्हणजे प्रायमरी फक्त हार्डनिंग केलंय का सेकंडरी पण हार्डनिंग केलेलं आहे, या सर्व गोष्टी तुम्ही तपासणं गरजेचं आहे. आता प्रायमरी हार्डनिंग काय, सेकंडरी हार्डनिंग काय, ह्याचे देखील आपण सेपरेट पुढे व्हिडिओ बनवलेले आहेत. आपली सिरीज पूर्ण पहा. ठीक आहे. तर प्रत्येक वेळेस मी चार्ट तयार करून तुम्हाला कंपॅरिझन करून दाखवतोय की कशा पद्धतीने रोपं असणं गरजेचं आहे. बघा, तपासणीचा मुद्दा या ठिकाणी मी दिलेला आहे आणि योग्य रोप कसं निवडावं, म्हणजे कसं असावं आणि रोप कसं असू नये, म्हणजे काय टाळावं, हे मी दिलेलं आहे. बघा, वय आणि प्रक्रिया हा जर मुद्दा आपण पाहिला त्याला तर दुय्यम म्हणजे सेकंडरी हार्डनिंग ज्याला आपण म्हणतो ते झालेलं असावं आणि निदान रोपांचं वय 45 ते 60 दिवसांचं असावं. ठीक आहे. आता एक्झॅक्ट जर रोपांचं वय बघितलं टिश्यू कल्चर रोपांचं तर 8-9 महिन्याचा असतो, जी एका टिश्यूपासून रोप तुमच्या हातात येईपर्यंतचा कालावधी म्हणतोय. पण आपण फक्त हार्डनिंगचा कालावधी धरतो. ज्यावेळेस लॅबमधून बाहेर पडतं तर हार्डनिंग जवळपास त्याचं 45 ते 60 दिवसाचं ऑलरेडी झालेलं असावं. ओके. कच्ची किंवा कमी वयाची रोपं घेऊ नयेत, ती शेतामध्ये थेट लावण्यासाठी परिपक्व नसतात. त्यामुळे काही वेळेस काय होतं, असे देखील मुद्दे समोर आलेले आहेत. फक्त प्रायमरी हार्डनिंग झाले, सेकंडरी झालंच नाही, असं जर रोप आणून लावलं तुम्ही कितीही अळवणे करा, रोपं मरणार म्हणजे मरणार. ठीक आहे. प्रॉपर हार्डनिंग झालेलं असावं, म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही हार्डनिंग झालेले असावे. उंची आणि खोड जर बघितलं, हा मुद्दा जर बघितला, जवळपास 30 ते 45 सेंटीमीटर म्हणजे असं त्याची उंची असावी. खोड बुंद्यापासून जाड आणि मजबूत असावं. त्या ठिकाणी लुसलुशीत आणि रबरासारखी वाकणारी रोपं अजिबात घेऊ नये. ठीक आहे. ही रोपं आपल्याला टाळायची आहेत, ही योग्य आहे. पुन्हा पानाची स्थिती कशी असावी बघा, प्रत्येक रोपाला किमान 4 ते 5 पूर्ण वाढलेली आणि रुंद गडद हिरव्या रंगाची पानं असावी. पानांवरती पिवळे चट्टे, करपलेले डाग किंवा सुरकुते असलेली रोपं घ्यायची नाहीत.
मुळांची वाढ जर आपण बघितली तर तळाशी आणि बाजूने निरोगी पांढरी मुळे तुम्हाला स्पष्ट एखादं त्या कॅव्हिटीमधून रोप काढून बघा. पांढरी मुळे तुम्हाला स्पष्ट दिसलेली असावीत. मुळे काळी पडलेली असल्यास, तपकिरी कुजलेली असल्यास ती रोपं तुम्हाला टाळायची आहे. म्हणजे समजा तुम्ही एक 1000-1200 रोपं घेताय तर एक 2-4 रोपं तुम्ही त्या कॅव्हिटीमधून उपटून स्वतः बघा. ठीक आहे, ओके. कीड रोग जर आपण बघितले तर रोपं पूर्णपणे निरोगी असावीत. कुठलेही कीड रोग नसून त्याच्यावर असू नयेत. जर कुठंतरी एखादं CMV दिसतोय काय दिसतंय त्याचं रोप काढून टाका साईडला. ठीक आहे. मावा, लाल कोळी, विशेषतः CMV सारखी लक्षणे असल्यास ती रोपं टाळायची आहेत. आणि रोपांचा गोळा म्हणजे रूट बॉल ज्याला आपण ट्रेमधील माती, कोकोपीट किंवा पिठमॉसचा गोळा घट्ट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. मातीचा गोळा फुटलेला नसावा, मुळांना इजा झालेली नसून म्हणजे जो मातीचा गोळा आहे खालचा, समजा काही लोक आता माती कोण वापरत नाही, कोकोपीट किंवा पिठमॉस वापरतात, तर तो घट्ट गोळा असावा एकदम. कारण रोप ज्यावेळेस काढतो त्यावेळेस एकदम असा अलगत त्या गोळ्यासकट त्या ठिकाणी मातीमध्ये जायला हवं. जर तुम्हाला त्या ठिकाणी कुठेतरी फुटलेला गोळा असेल, अर्धवट गोळा असेल, गोळा लगेच सुटत असेल तर अशी रोपं तुम्हाला टाळायची आहेत. तर ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कशा पद्धतीने हार्डनिंग केलेलं आहे आणि किती दिवसाची रोपं आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला टिश्यू कल्चरची रोपं चांगली घ्यायची असेल तर. ठीक आहे, हा निष्कर्ष पण मी या ठिकाणी दिलेला आहे. नर्सरीमध्ये रोप घेताना केवळ वरची पाणी न पाहता रोपाचा गोळा काढून त्याची पांढरी मुळी आणि खोडाची जाडी तपासा. तसेच वाहतूक करताना गोळा फुटणार नाही याची काळजी घ्या. एक निरोगी आणि सशक्त रोपच पुढे जाऊन तुम्हाला हमखास आणि दर्जेदार चांगलं उत्पादन देणार आहे. बरेच शेतकरी म्हणतील की मला एवढी तर माहिती, आम्हाला एवढी माहिती माहीतच होते की. असं नाही, सगळ्या शेतकऱ्यांना अशा गोष्टी माहीत असतील नाही. आपण सर्व आणि सगळ्या शेतकऱ्यांना कळतील अशी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. पुढचे अनेक मुद्दे बरेच आपण आपल्या सिरीजमध्ये ॲड केलेले आहेत. तुर्तास हा मुद्दा तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. शेड्यूल घ्यायचं असेल तर मी सुरुवातीला तुम्हाला व्हॉट्सअप नंबर पण दिला होता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही थेट देखील खरेदी करू शकता. चला तर भेटूया एका आपल्या सिरीजच्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.